गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा एक असं ऋषी प्रदर्शन असतं. तिथे सगळ्यात चांगला मका उगवण्याबद्दल एका शेतकऱ्याचा सत्कार होतो. मग त्या सत्कारानंतर तिथे काही प्रेसवाले असतात, ते त्याचा इंटरव्ह्यू घेतात. एक रिपोर्टर खूप प्रश्न विचारतो, तो सगळ्या प्रश्नांची छान उत्तरं सांगतो. सगळं, 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 सगळं माहिती सांगतो त्याला. मग एंडला तो पत्रकार त्याला विचारतो, "तुम्ही इतकी सगळी माहिती दिली, तुम्हाला असं वाटत नाही तुमच्या अवतीभोवतीचे शेतकरी तुमच्यापेक्षा जास्ती चांगली शेती करतील? कारण तुम्हाला कॉम्पिटिशन निर्माण करतील?" तो म्हणतो, "नाही. कारण की मी ज्या क्वालिटीचा मका उगवतो, त्या क्वालिटीचा मका जर का त्यांनी नाही उगवला आजूबाजूला माझ्या, तर मक्यामध्ये असं असतं कसे वारा आला की काही परागकण उडतात आणि ते आजूबाजूच्या जमिनीवर किंवा आजूबाजूच्या शेतात जाऊन तिथला जर का चांगला मका असेल आणि हा खराब मक्याचा परागकण असेल तर ते खराब करतात. तर आजूबाजूच्यांनी जर का चांगला मका नाही घेतला, तर वाऱ्याने ते परागकण येऊन माझा मका खराब करू शकतात आणि समजा मी चांगला मका नाही उगवला, तर वारा आल्यानंतर माझ्या शेतातल्या मक्याचे जे परागकण आहे ते आजूबाजूच्यांची शेती खराब करू शकतात." किती मोठं मन असेल त्या माणसाचं. जगात असे लोकं नसतात. सगळेजण असं आपलं सिक्रेट रेसिपी, सिक्रेट सगळ्या गोष्टी नाही युज्युअली लोकं एकमेकांना अशी मदत करत. दुसऱ्याला मदत केल्याने आपलं काहीच होणार नसतं कमी. उलट आपल्याला अजून ज्ञानात भर पडून अजून आपण आपल्याला लाईफचं चांगलंच जगणार असतो. पण आपल्याला अशी भीती असते, की हा आपल्या जर का कुठे पुढे गेला तर? आपल्याला सगळे खुश, समाधानी बघायला हवे आहेत, पण खरंच ते आपल्या बरोबरीत आले, तर आपण त्यांना बघू शकतो का? जगात सिक्रेट काहीच नाही आहे. आज तुम्ही नाही सांगितलं तर कुठून तरी त्यांना ते ज्ञान मिळणारच आहे. पण जर का ते आपणच शेअर केलं, आपणच सांगितलं, तर आपण एक आपल्या अवतीभोवती स्वअर्थी जे आपण म्हणतो, चांगल्या लोकांचा ग्रुप करून एक राहू शकतो. त्याच्यामुळे आपल्याकडे जेवढी माहिती आहे तेवढी छान खुल्या दिलाने सगळ्यांना द्यायची. आपण कोणाकडे गाणं शिकायला जातो. आता आम्ही आमच्या टीचरकडे गाणं शिकतो. ती सगळं आम्हाला शिकवते. जर का तिने असं हातचं राखून शिकवलं, तर तिची पण प्रगती होणार नाही आणि आमचं पण गाणं सुधारणार नाही. तसंच खेळाचं जे कोच असतात ते त्यांचे सगळे स्किल शिकवतात. पोरं जे असतात ते काय घ्यायचं, किती घ्यायचं ते त्यांचं पण शिकवणारा जेव्हा सगळं शिकवतो छान असं खुल्या ह्याने, तेव्हा त्याची स्वतःची पण प्रगती होते आणि तो प्लेयर किंवा तो सिंगर किंवा तो स्टुडंट जे कोण असतील त्यांची पण प्रगती होते. एक साथ सगळेजण प्रगती करूया. स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल.